विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण आपल्या अभ्यासक्रमासाठी असलेली बनगरवाडी ही जी कादंबरी आहे त्या कादंबरीच्या आशयानुषंगाने विचार करणार आहोत. या पूर्वीच्या तासिकेमध्ये जो भाग पाहिलेला आहे त्या पुढील भागाची चर्चा आपण या ठिकाणी आजच्या तासिकेमधून करणार आहोत. गावकऱ्याकडून विद्यार्थी नियमितपणे शाळेत येण्यासाठी राजाराम मास्तर देखील आपली मन, आपली भावना बोलून दाखवतात. आपल्या मनापासून ते गावकऱ्यांना, शाळेतील मुलांना तुम्ही येण्यासाठी शाळेमध्ये नियमितपणे पाठवावे अशी विनंती त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. परंतु गावकरी जे आहेत ते गावकरी त्यांना उलट धीर देताना म्हणतात की तुम्ही आणखीन महिना 15 दिवस थांबा, कारण मुलांना आणखीन शाळेमध्ये येण्याची सवय झालेली नाही, तर तुम्ही वाट पहा. अशा पद्धतीने सांगितल्यानंतर राजाराम मास्तर देखील ते त्या ठिकाणी वाट पाहतात की आज मुलं येतील, उद्या मुलं येतील. आणि अशा पद्धतीने, कारण त्यांना इथे 3 वर्ष या गावातच या ठिकाणी शिक्षक म्हणून आपलं कर्तव्य बजावं लागणार आहे, कर्तव्य पार पाडावं लागणार आहे. आणि त्या दृष्टीने विद्यार्थी कसे वाढतील हा एकमेव त्यांच्यासमोर असलेला प्रश्न आहे. आणि त्या पद्धतीने ते या ठिकाणी प्रयत्न करताना देखील दिसून येतात. मग कारभाऱ्याकडून त्यांना जे एक घर मिळालेलं आहे त्या घरामध्ये ते त्या ठिकाणी राहण्यासाठी जात आहेत. तिथे स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून ते त्या ठिकाणी आपलं जेवणाची व्यवस्था करताना दिसून येतात. आणि असाच एक दिवशी जो प्रसंग घडलेला आहे त्या प्रसंगाचंही वर्णन कादंबरीकाराने केलेलं दिसून येतं. एके दिवशी रात्री बहाला घेऊन दादू आला. चिमणीच्या उजेडात वळकटीला टेकून मी उगाच बसलो होतो. कारभाऱ्याकडून जे घर मिळालेलं होतं त्या घरामध्ये राजाराम मास्तर त्या ठिकाणी राहताना दिसून येतात. पूर्वी शाळेमध्ये राहत होते, परंतु आता या घरामध्ये त्यांनी राहण्यासाठी सुरुवात केलेली आहे. विद्यार्थी मित्र, आपल्या लक्षात असे येईल की जेव्हा राजाराम मास्तर पहिल्या दिवशी बनगरवाडी येथे गावामध्ये दुपारी पोहोचतात तेव्हा सर्वप्रथम त्यांना भेटलेला जर एक व्यक्ती कोणी असेल तर तो भाला घेतलेला दादू या नावाचा व्यक्ती आहे. आणि त्याच दिवशी या दादूची आणि राजाराम मास्तरांची जेव्हा भेट होती त्याच दिवशी हा जो दादू आहे तो थोड्याशा वेगळ्या भाषेमध्ये मास्तरांना या ठिकाणी बोलतो आहे. आणि तोच दादू आज पुन्हा या ठिकाणी आलेला दिसून येतो आहे. ज्या पद्धतीने पहिल्या दिवशी तो एक थोडासा विरोधामध्ये मास्तरांना बोलला होता, अगदी आज त्यांच्यासमोर कोणता प्रसंग निर्माण होतो आहे त्याचीही माहिती या ठिकाणी पुढील प्रमाणे वर्णन केलेली दिसून येते. एके दिवशी रात्री भाला घेऊन हा जो दादू आहे तो त्या ठिकाणी आलेला आहे. मी चिमण्याच्या उजेडामध्ये माझ्या रूममध्ये वळकटीला टेकून बसून राहिलेलो होतो आणि त्याच वेळी हा दादू या ठिकाणी आलेला आहे. आता हा अचानक आलेला आहे. पहिल्या दिवशीच्या भेटीनंतर आजच याची भेट झालेली आहे. मग त्याने काही राजाराम मास्तरांशी काही एक शब्दही बोललेला नाही, येऊ का असं विचारलेलं नाही, काय करताय गुरुजी वगैरे असं प्रेमपूर्वकही त्यांनी विचारलेलं नाही. तो त्या ठिकाणी घर उघडं असलेलं पाहून सरळ तो त्या ठिकाणी काय केलेलं आहे, आतमध्ये जाऊन राजाराम मास्तरांनी स्वतःसाठी सतरंजी अंथरलेली होती त्या सतरंजीवर मास्तराची परवानगी न घेता किंवा त्यांना न विचारता येऊन ऐसपैस बसलेला आहे. म्हणजे जणू काही स्वतःचंच घर आहे. कोणतेही त्याला संकोच किंवा कोणतेही नाराजी न वाटता तो सरळ येऊन त्या ठिकाणी बसलेला दिसून येतो. हातातला भाला भिंतीच्या कोपऱ्यात ठेवून म्हणाला. आणि त्याची जी भाषा आहे तीही या ठिकाणी पुढील पद्धतीने व्यक्त केलेली दिसून येते आहे. आणि तो कशा पद्धतीने रागाच्या भरामध्ये एक उर्मटपणे आरेरेवीच्या भाषेमध्ये मास्तराला त्या ठिकाणी काय म्हणतोय पहा, हीच जागा आली म्हण की तुझ्या वाट्याला. तर ही एकेरी भाषा आहे. राजाराम मास्तरांना फक्त एकेरी भाषेमध्ये बोलणारे कारभारी होते, बाकी सर्वजण आदरपूर्वक बोलायचे. परंतु हा जो दादू आहे हा दादू मात्र या ठिकाणी एक वेगळी भाषा वापरताना दिसून येतो आहे. तो या ठिकाणी उर्मटपणे, उद्धटपणे बोलताना दिसून येतो आहे. आणि त्यांना म्हणतो, हीच जागी तुला, ही जी जागा आहे, अरे ज्या खोलीमध्ये, ज्या घरामध्ये राजाराम मास्तर राहत होते त्या घरामध्ये हे राहत असलेलं पाहून
तो दादू जो आहे तो त्या ठिकाणी म्हणतो आहे की ही जागा आली म्हण की तुझ्या वाट्याला. अशा पद्धतीने एक रागामध्ये तो दादू त्या ठिकाणी बोलतो आहे. आतापर्यंत या लोकांच्या निबर बोलण्याची सवय मला झाली होती. आता राजाराम मास्तरांनी देखील जुळवून घेण्याचं ठरवलेलं आहे. कारण आपण दुसऱ्या गावातून आलेलो आहोत, आपणास या ठिकाणी नोकरी करायची आहे. हे लोक कसे आहेत ते कसेही असो, पण आपणास मात्र त्यांच्याशी प्रेमळपणानेच वागावं लागणार आहे, अशी मानसिकता राजाराम मास्तरांनी केलेलीच होती. आणि आजपर्यंत हे जे बनगरवाडीतील जे धनगर बांधव आहेत त्यांच्या स्वभावाची जाणीव देखील त्यांना झालेली होती. हे जे निबर बोलायचे म्हणजे उद्धटपणे बोलतात, आदरपूर्वक बोलत नाहीत, याची सवय राजाराम मास्तरांना झालेली होती. पण असं असलं तरी कुणीही यावं आणि आपल्याला बोलावं याचं दुःख मात्र राजाराम मास्तरांना होत होतं. म्हणून आताही त्यांच्या मनामध्ये जी खंत निर्माण झालेली आहे त्याविषयीची भावना राजाराम मास्तर बोलून दाखवताना म्हणत आहेत की आतापर्यंत या लोकांच्या निबर बोलण्याची सवय मला झाली होती. आदरार्थी बहुवचन हा प्रकार त्यांना ठाऊक नव्हता. बरं ते प्रेमाने विशेष ओळखीने असले तर कानांना वाईट लागत नाही, पण कुणीही अनोळखी धनगराने का गा मास्तर म्हटले की मला कसेसे वाटे. त्या दादूने तसे म्हणतात ते मला फार लागले. म्हणून आदरपूर्वक आता शिक्षक म्हटले की शिक्षकांना समाजामध्ये एक मानाचं स्थान असतं, आदराचं स्थान असतं. कारण ते विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतात, समाज घडवण्याचं काम करत असतात. म्हणून गावकऱ्याकडून देखील शिक्षकांशी आदरपूर्वक आचरण ठेवावं अशी एक भावना असते. परंतु राजाराम मास्तरांच्या वाट्याला जेव्हा इथे बनगरवाडीमध्ये आलेले आहेत, कारभारी हाच एकमेव आतापर्यंत भेटलेल्यापैकी प्रेमळ व्यक्ती या ठिकाणी दिसून आलेला आहेत. कारण कारभारी मात्र त्यांना सर्वतोपरी मदत करताना दिसून येतात. हा दादू पहिल्या दिवसापासून जणू काही राजाराम मास्तरांच्या पाठीमागेच लागलेला आहे की काय, असं चित्र आपणास दिसून येतो आहे. कारण प्रत्येक वेळी प्रेमानं न बोलता हा रागानेच या ठिकाणी बोलताना दिसून येतो आहे. म्हणून ज्या पद्धतीने इतर धनगर बांधव बोलतात, प्रेमाने अस्तेवाईकपणे चौकशी करत नाहीत, कागा मास्तर म्हणून असं वेगळ्या आवाजामध्ये जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या मनाला अतिशय वाईट वाटत होतं. आणि आता राजाराम मास्तरांच्या समोर हा दादू त्या ठिकाणी येतो आहे. त्यांच्या घरामध्ये अंथरल्या सतरंजीवर त्यांची परवानगी न घेता येऊन बसतो आहे, ऐसपैस बसतो आहे. आणि उलट वरून रागाने त्या ठिकाणी तो म्हणतो आहे की तुला हीच जागा तुझ्या वाट्याला आली की काय, तुला इथेच आता राहायचं आहे का, अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी करतो आहे. आणि त्याच्या बोलण्याने मला थोडासा संकोच आला होता. माझ्या मनाला ते काही त्याचं वागणं, त्याचं बोलणं फारसं आवडलेलं नव्हतं, असं राजाराम मास्तर आपली खंत बोलून दाखवतात. आणि त्यांना दादूचं हे बोलणं काही फारसं आवडलेलं नव्हतं, हाही विचार राजाराम मास्तरांच्या बोलण्यातून आपणास या ठिकाणी दिसून येतो. विद्यार्थी मित्र, या संदर्भामध्ये दादू आणि मास्तरांच्यामध्ये ज्या पद्धतीचा संवाद झालेला आहे त्याचंही वर्णन व्यंकटेश माडगूळकर यांनी या कादंबरीच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याची सविस्तर चर्चा आपण पुढील तासिकेमधून करणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.